माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 78 उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. लवणासुर पुन्हा मनापासून हसला व म्हणाला, जरी रामाने रावणाला माझ्या मावशीच्या सुपर्णखेच्या भावाला ठार केले तरी तुम्हाला आव्हान देण्यास माझ्या तोडीचं न वाटल्याने केवळ तुच्छतेने मी त्याला क्षमा केली. दोघा योद्ध्यांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. नंतर लवणासुराने एका प्रचंड झाडाचा तडाखा अचानक शत्रुघ्नाच्या डोक्यावर मारल्याने ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. आपला शत्रू मृत झाला आहे असे समजून लवणासुराने मृत जनावरांचे देह उचलले व नगरीत प्रवेश केला. तथापि क्षणातच शत्रुघ्न भानावर आले. उभे राहत त्यांनी एक परमशक्तिशाली बाण आपल्या प्रत्येवर चढवला. खरोखर तो भयंकर बाण पाहून देवी देवताही भयभीत झाले. घाईघाईने ब्रह्मदेवाच्या आश्रयाला गेले. पितामहाने त्यांना सांगितले, प्रिय स्वर्गस्थांनो, पूर्वी याच बाणाने भगवान विष्णूने मधुकैटभाला ठार केले. यावेळी हाच बाण उपयोगी पडेल हे जाणून रामाने हा बाण शत्रुघ्नांना दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी जाऊन या महान राक्षसांच्या मृत्यूचे साक्षीदार व्हायला हवे. नंतर शत्रुघ्नाने तो चमत्कृती बाण सोडला. हवेत आकर्षणरित्या उंच जात त्या बाणाने लवणासुराच्या हृदयाचा वेध घेतला व तो मृत होऊन जमिनीवर पडला. विजयी शत्रुघ्न सूर्यासारखे तेजस्वी दिसत होते. त्यांच्या अद्भुत विजयाने आनंदित झालेले सर्व देवी देवता त्यांची स्तुती करू लागले. त्यानंतर आपले सैन्य अनुयायांसह शत्रुघ्नाने मधुवनात वास्तव्य केले. मधुपुरी नावाची एक महान नगरी त्यांनी येथे वसवली, जी लवकरच भरभराटीस आली. त्यानंतर 12 वर्षाने शेवटी शत्रुघ्नाने अयोध्येला परतण्याचे ठरवले. शत्रुघ्न जेव्हा वाल्मिकीच्या आश्रमात परतले तेव्हा ऋषींनी त्यांचे अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले. त्यांचे भरपूर आदरातिथ्य केले. लवणासुरासारख्या भयंकर राक्षसाला ठार केल्यानंतर शत्रुघ्नाचे अभिनंदन करताना वाल्मिकींनी अतिव प्रेमाने पुन्हा पुन्हा त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण केले. भोजनानंतर लव कुश वाद्यांच्या साथीने गात असलेले वाल्मिकरीत रामायण लक्षपूर्वक ऐकण्यास शत्रुघ्न बसले. त्यातील काव्यभी व्यक्ती इतकी आनंददायी होती. प्रभू रामचंद्राच्या दैवी लीलांची वर्णने इतकी उभेउभी होती की शत्रुघ्नाचे डोळे लवकरच अश्रूंनी भरून आले. हा इतिहास केवळ ऐकून सैनिक सुद्धा आनंद आश्चर्य अतिरेकाने भरून गेले. कारण वाल्मिकीच्या आश्रमात त्यांच्या डोळ्यासमोर जणू रंगभूमीवरील पटांप्रमाणे दृश्य उलगडत होते. एक श्रोता उद्गारला, हे पुन्हा चित्रण किती आश्चर्यजनक आहे. आम्ही स्वप्नात असल्यासारखे भासत आहोत. हे शत्रुघ्न, वाल्मिकींना विचारा की एवढे आश्चर्यजनक काव्य कुणी रचले? शत्रुघ्न उतरले, माझ्या प्रिय सैनिकांनो, आपण ऋषींना असे प्रश्न विचारता कामा नये. कारण अनेक आश्चर्यजनक प्रसंग या आश्रमात घडतात. आपण अनावश्यकरित्या असे आश्चर्य व कुतूहल दाखवता कामा नये. त्या रात्री विश्रांती घेत असता आपल्या पूज्य भावाच्या प्रभू रामचंद्राच्या लीला वर्णन करणारी ती गोड गीतेच शत्रुघ्नाच्या मनात घोळत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शत्रुघ्न निघाले. लवकरच अयोध्येला पोहोचले. राजप्रासादात प्रवेश केल्यावर मंत्र्यांनी वेढलेले राम शत्रुघ्नांना जणू दुसऱ्या इंद्राप्रमाणेच वाटले. आपल्या वडील बंधूंना नमस्कार करून शत्रुघ्न म्हणाले, रामा, मी तुमची आज्ञा पाळली. दुष्ट लवणासुराचा वध केला तेव्हापासून मी मधुपुरीला निवास करीत होतो. तुमच्या कृपेने ती नगरी अत्यंत भरभराटीला आलेली आहे. प्रिय बंधू, तुमच्यापासून 12 वर्ष दूर राहिल्याने मी दुःखाने खूप गांजलो आहे. तेव्हा भविष्यात इतर कुठेही न जाता अयोध्येत निवास करण्याची अनुमती तुम्ही मला द्यावी. रामाने भाऊ होऊन शत्रुघ्नांना लिंगन देत सांगितले, प्रिय बंधो, तू असे बोलता कामा नये. एका क्षत्रिय वीराने अशा तऱ्हेने दुःख व्यक्त करता कामा नये वा दूरवरच्या राज्यात राहणे गैरसोयीचे वाटून घेऊ नये. धर्मतत्वांना अनुसरून प्रजेवर राज्य करणे राजाचे कर्तव्य. तुला मधुपुरीला परत जायला हवे. अर्थात मला अशा वाटते की वेळोवेळी मला भेटायला तू अयोध्येत येशील. लाडक्या शत्रुघ्ना, तू मला माझ्या प्राणाहून प्रिय. म्हणून निघण्यापूर्वी 7 दिवस येथे राहा. शत्रुघ्नाने दुःखीअंतकरणाने कबूल केले. अयोध्येत 7 दिवस घालवल्यानंतर ते आपल्या राज्याकडे निघाले. एकदा एक वृद्ध ग्रामीण ब्राह्मण आपल्या मुलाचे प्रेत घेऊन रामाच्या प्रासादाच्या प्रवेशद्वारापाशी आला.
दुःखाने भ्रमिष्ट झालेला तो ब्राह्मण आक्रोश करू लागला. माझ्या पुत्रा, माझ्या लाडक्या बाळा, गत जन्मी मी असा कोणता भयंकर गुन्हा केला ज्यामुळे माझ्या एकुलत्या एक पुत्राला मृत्यू यावा. अजून तो लहान, अद्यापि 14 वर्षाचा नाही. आता त्याच्या आई, मी दुःखाने मरणाला कवटाळू. मी काय बरे गुन्हा केला? मी कधीही असत्य भाषण केलेलं नाही किंवा कोणा माणसाला वा जनावराला इजा केलेली नाही. आतापर्यंत रामाच्या राज्यात आईवडिलांच्या आधी पुत्राचा कधीच मृत्यू झालेला नाही. म्हणून माझ्या पुत्राचा मृत्यू हा रामाच्या हातून घडलेल्या एखाद्या चुकीमुळेच असेल. ते ह्या तर्कातच आहे की राजा जेव्हा आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा करतो तेव्हा अशा तऱ्हेने अनैसर्गिक गोष्टी घडतात. हे रामा, तुम्ही माझा निष्पाप पुत्र मला परत करा, अन्यथा मी व माझी पत्नी तुमच्या पायरीवरच आमच्या जीवनाचा त्याग करू. अशा तऱ्हेने ब्रह्महत्येचे पातक तुमच्या वाट्याला येईल. हे राजा, तुम्ही स्वतःला इक्ष्वाकू कुळातला महान राजा मानला. जर तुम्ही केलेली मोठमोठी पापे वारंवार तुमच्या मनाला खात असतील तर तुम्ही सुखाने जगू कसे शकाल? रामाने घाईघाईने आपले सल्लागार मार्कंडेय, मौद्गल्य, कश्यप, कात्यायन, जामाली, गौतम, नारद यांना बोलवणे पाठवले. या महर्षींना आसन देऊन त्यांचा आदर सत्कार केल्यावर रामाने त्यांना वृद्ध ब्राह्मणाच्या दोषारोपाबद्दल सांगितले. राजाची काळजी दूर करण्यासाठी नारदाने सांगितले, राजा या बालकाच्या मृत्यूचे कारण मी उघड करतो, मग तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करावे. सत्ययुगात जर सर्वजण आध्यात्मिक दृष्टीने प्रगत होते, तपश्चर्या करून सर्वांनी भौतिक बंधनातून मुक्तता मिळवली. त्या सुवर्ण युगात ज्ञान हाच नियम होता. अकाली मृत्यू घडत नसे. त्या त्रेतायुगाच्या सुरुवातीला समाजातील 4 वर्ण निर्माण केली गेली. ह्या युगात क्षत्रिय ब्राह्मणा एवढ्याच पात्रतेचे असतात. या दोघांनाही तपश्चर्या करण्याची अनुज्ञा असते. पुढे जेव्हा द्वापार युगात येईल तेव्हा अधार्मिकता वाढीस लागेल. अशा तऱ्हेने अनियमितता निर्माण होईल. सवलत म्हणून जेव्हा वैश्यांनाही तपश्चर्या करायला अनुमती दिली जाईल, परंतु शूद्रांना मात्र असे करायला कडकपणे मनाई करण्यात येईल. त्यानंतर कलियुगात शूद्रांनाही तपश्चर्येसाठी अनुमती देण्यात येईल. खरोखर त्या अधोगतिमय युगात वस्तुतः पात्र असे ब्राह्मण, क्षत्रिय या वैश्य असणारच नाही. हे रामा, सध्याच्या त्रेतायुगात एका क्षुद्राने तपश्चर्या करणे हा गुन्हा गंभीर आहे. तथापि असे घडत आहे की तुझ्या राज्यातील एक शूद्र अतिशय कठीण तपश्चर्या करीत आहे. या मुलाच्या मृत्यूचे तोच कारण आहे. हे राजा, अधर्मिकता हा राज्याच्या सर्वात वाईट शत्रू. म्हणून जो राज्य करता चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा करण्यात अपयशी ठरतो, तो नरक यातना भोगतो. म्हणून तो त्वरित या गुन्हेगाराला शोधून काढले पाहिजेस, ज्यामुळे धर्मतत्वांना आधार मिळेल, ब्राह्मण पुत्राला जीवदान मिळेल. या सल्ल्यामुळे प्रसन्न होऊन रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, त्वरित प्रासादाच्या प्रवेशद्वाराशी जा आणि त्या ब्राह्मणाला आवश्यक त्या वनस्पती देऊन त्याला मुलाचे मृत शरीर तेलात जतन करण्यास सांग. मग रामाने मनातल्या मनात पुष्पक रथाला बोलावणे धाडले. लक्ष्मण भरतावर अयोध्येची जबाबदारी सोपवून ते गुन्हेगाराच्या शोधात निघाले. रामाने प्रथम पश्चिम प्रवेशापासून वरून उड्डाण केले. ते उत्तरेला हिमालयाकडे गेले. तेथे अधार्मिकतेचे चिन्ह कुठेच न दिसल्याने त्यांनी पूर्व भागाचे निरीक्षण केले व शेवटी दक्षिणेकडील भागात शोधायला सुरुवात केली. तेथे एका भव्य पर्वताजवळ एका विस्तीर्ण तळ्याजवळ शीर्षासन केलेल्या अवस्थेत तटलकलेला कठोर तपश्चर्य दंग असलेला एक तपस्वी त्यांना दिसला. कोण दिसला? एक तपस्वी दिसला. बघूया आता पुढे काय घडते ते. हा भाग या ठिकाणी संपवूया. जर श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहा, जय श्रीराम बोला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रवण केले, प्रतिक्रियेत श्रीराम जय राम लिहायला विसरू नका.